आता जाणून घेऊया 100% बातम्यांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे, तर सत्ताधारी महायुती पिछाडीवर पडली आहे। अनेक वर्षांनी काँग्रेसला राज्यात चांगलं यश मिळालं। एकंदरीतच हा निकाल विरोधकांना बळ देणारा तर सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला। राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। महाविकास आघाडीने सुमारे 80 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झेंडा फडकवलाय, तर महायुतीनेही जवळपास 50 कृषी उत्पन्न बाजार समित्या ताब्यात घेतल्या। महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची तोंड 3 दिशेला आहेत आणि असं असतानाही महाविकास आघाडीला यश मिळाल्यानं नेत्यांमध्ये हत्तीचं बळ संचारलंय। भावी कालखंडामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल। प्रत्येक निवडणूक वेगळी असते, त्यामुळे विरोधकांनी हुरळून जाण्याची गरज नाही असा टोला भाजपने लगावलाय। या निवडणुकीचा विधानसभेचा काही संबंध नाही, विधानसभेचा लोकसभेचा संबंध नाही आणि तिन्ही निवडणुकाचा काही सहकार्याचा संबंध नाही। राज्यातल्या जनमताचा कानोसा या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलाय। आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली होती, मात्र आता कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे। बीडच्या मुंडे बहीण भावातील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे। निवडणूक कोणतीही असो, पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांचा सामना हा ठरलेलाच। बाजार समितीच्या निवडणुकीत हा सामना बघायला मिळाला आणि या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला। भाजप नेते पंकजा मुंडे आणि एनसीपीचे नेते धनंजय मुंडे या बहीण भावांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सामना रंगला होता। या निवडणुकीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला। धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात बीड आणि अंबेजोगाई बाजार समितीसह 6 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकवला। केवळ केज कृषी उत्पन्न बाजार समितीत पंकजा मुंडेंच्या समर्थकांना विजय मिळवता आला, तर सुरेश धस यांच्या नेतृत्वात आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला यश मिळवता आलं। त्यामुळे एकूण 8 पैकी 6 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी तर भाजपला केवळ 2 बाजार समितीमध्ये सत्ता मिळवता आली आहे। गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसनं वडवणीची सत्ता खेचून आणली आहे। बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो। अतिशय घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी दिलं। सगळे खूप पराभववादी होते आमच्या 10 जागाही आणि आल्या नाही असं नाही झालं, जसं आहे तसंच आहे। राज्यात सत्तांतरानंतर बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, मात्र गेल्या वेळच्या तुलनेत पंकजा मुंडे यांना वडवणीची सत्ता गमवावी लागली आहे। अहमदनगरमध्ये विखे पाटील आणि बाळासाहेब यांच्यात राजकीय वैर सर्वश्रुत आहे आणि थोरातांचं वर्चस्व असलेल्या संगमनेर बाजार समितीत शिरकाव करण्याचा विखे पाटलांचा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या या स्वप्नाला मोठा धक्का बसला। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये राजकीय संघर्ष झाला, मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर बाजार समितीत काही शिरकाव करता आला नाही। राधाकृष्ण विखे पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना शह देण्यासाठी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विखेंनी पॅनल उभं केलं होतं। थोरात विरोधकांना आवश्यक ती रसद पुरवण्यात आली, पण थोरातांचा अवैध किल्ला भेदण्यात त्यांना यश आलं नाही। थोरातांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं बाजार समितीची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी दणदणीत विजय मिळवला। पूर्ण संगमनेर गुलालाने भरलेला तुम्हाला दिसणार आहे। लोकांनी ठामपणे दाखवून दिलेलं आहे की ते थोरात साहेबांबरोबर आहे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांना संगमनेर बाजार समितीत भोपाळे फोडता आला नाही। बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागा थोरातांनी जिंकत विखे समर्थकांना धूळ चारली। विजयानंतर थोरातांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। अमरावती जिल्ह्यातल्या बाजार समितीवर महाविकास आघाडीनं झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे। अमरावती जिल्ह्यातल्या आपण जर बघितलं तर माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवून दिली। अमरावती बाजार समितीत आमदार रवी राणांच्या चुलत भावाचा दणदणीत पराभव झाला। अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपासूनच जल्लोषाला सुरुवात झाली। तिवसा बाजार समितीच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या। अमरावतीतही सर्व 18 जागा जिंकून यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि आमदार रवी राणांना जोरदार धोबीपछाड दिला। जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय आहे, शेतकऱ्यांचा हा विजय आहे, एकजुटीचा महाविकास आघाडीचा हा विजय आहे। अमरावती जिल्ह्यातल्या 6 बाजार समित्यांसाठी निवडणूक झाली होती। अमरावती, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, तिवसा आणि अंजनगाव सुरजी या 6 बाजार समित्यांसाठी मतदान झालं होतं। 6 बाजार समित्यांमध्ये एकूण 108 जागा होत्या, त्यातल्या तब्बल 94 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवलाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसलाय। अमरावती एपीएमसी मध्ये त्यांना ताकद दिलेली आहे, सत्ता दिलेली आहे, त्या सत्तेचा वापर शेतकऱ्याच्या हितासाठी करावा असं यशोमती ठाकूरांना माझी त्यांना सल्ला आहे।
बाजार समित्यांनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी महाविकास आघाडीला मिळालेला हा विजय सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मांडली जाते. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे गटनेते एकनाथ खडसेंना बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा झटका बसला. भुसावळ बाजार समिती निवडणुकीत खडसेंचे एकेकाळचे निकटवर्तीय भाजप आमदार संजय सावकर यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बाजार समितीत मोठे उलटफेर पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकत्र येत 15 वर्ष जुन्या सत्तेला राखण्याचा प्रयत्न केला. पण भुसावळचे आमदार आणि एकेकाळचे खडसेंचे निकटवर्ती असलेल्या संजय सावकर यांच्या पॅनलनं 18 पैकी 15 जागा जिंकत खडसे आणि चौधरींच्या युतीला आसमान दाखवलं. पण 18 पैकी 15 जागा या आमच्या मोठ्या वर्गाने निवडून आल्या आहे. त्याबद्दल मी सर्व जे मतदार आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनलला विश्वास दाखवला. भावी कालखंडामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल. महाविकास आघाडी म्हणून एकनाथ खडसेंनीही भुसावळची सत्ता वाचवण्यासाठी प्रचार केला होता. पण ज्या आमदाराला खडसेंनीच भाजपमध्ये आणलं त्यांच्या त्याच जुन्या शिष्यानं खडसेंना धक्का दिला. त्यामुळे आता या पराभवानंतर खडसे काय रणनीती आखतात, जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या पराभवांची मालिका खडसे कशी खंडित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि ठाकरे गटाचा बाजार उठला. दोन्ही पक्षांना प्रत्येकी जेमतेम 10 बाजार समित्या जिंकता आलेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांनी प्रचंड जल्लोष केला. मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला. महायुतीत असलेली शिवसेना आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या अंगावरही विजयाचा गुलाल पडला. मात्र दोन्ही पक्षांच्या पदरात कृषी उत्पन्न बाजार समित्या काही पडल्या नाही. भाजपच्या ताब्यात 40 पेक्षा जास्त कृषी उत्पन्न बाजार समित्या आल्या तर भाजपसोबत असलेली एकनाथ शिंदेची शिवसेना कशीबशी 10च्या घरात पोहोचली. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सुमारे 40 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवला. काँग्रेसही 30शीत पोहोचली. मात्र ठाकरे गटाचा आकडा 10वरच घुटमळला. महायुतीत राहून शिवसेनेला आणि महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाला काहीच फायदा झाला नसल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ठाकरे गटाला मिळालेल्या जागा दोन्ही पक्षांना आत्मचिंतन करायला लावणार आहे. नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी गोंधळ उडाला आणि यावेळी पोलिसांनी मतमोजणी केंद्राजवळ जमलेली गर्दी पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. या मतमोजणीवेळी अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यात वाद झाला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते देखील आमनेसामने आले. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीच्या ठिकाणी मोठा गोंधळ झालाय. स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प पुढे नेणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. आणि त्याचप्रमाणे आंदोलकांविरोधात 353 सारखी कठोर कलमं लावली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांनी शुक्रवारी तीव्र आंदोलन केलं. यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बैठक बोलावली होती. या बैठकीला आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली. या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत उपस्थित होते. आंदोलकांवरचे 553 हे कलम हटवा, भूमाफियांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. हा जो प्रकल्प आहे हा कुठेही रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचं समाधान करून, सगळ्यांच्या शंका दूर करून तिथले जे शेतकरी आहेत त्यांना न्याय देऊनच हा प्रकल्प आम्हाला पुढे न्यायचा. लोकांना प्रकल्प नकोच असा शब्द आम्ही कधी काढलेला नाही. प्रकल्प हवा असेल तर स्थानिक ग्रामस्थांची सहमती ही अत्यावश्यक आहे. या भावनेशी आम्ही एकजूट आहोत. रिफायनरी विरोधकांसोबत लवकरच मुंबईत बैठक घेणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितलंय. कोकणात बारसू रिफायनरीवरून रण पेटलंय. बारसू रिफायनरीच्या ठिकाणी भेट देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तर यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार हल्लाबोल केला. रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलंय. रिफायनरीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी विरोध करत आंदोलन केलं. रिफायनरी विरोधातील आंदोलनाला ठाकरेंच्या गटानं पाठिंबा दिला. सरकारकडून या ठिकाणी दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. रिफायनरी विरोधक आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच बारसूत जाणार आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत त्यांना धमकीच दिली आहे. उद्धव ठाकरेंनी कोकणात याची तारीख जाहीर करावी, आम्ही पण येतो तिकडे, बघूया, होऊन जाऊ दे एकदाच असा इशाराच नारायण राणेंनी दिलाय.
कोकणातून पळायला किती किलोमीटर पळायला लागेल मुंबईत जायला? चालायची ताकद नसल्याने पळायचा विचार पण करू नये. दुकान बंद झालेले हे ग्रस्त आजपर्यंत निवळ तोंडाची वाफ सोडण्यापलीकडे ह्या लोकांनी काहीच केलेलं आहे. बारसू प्रकल्पावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारसू प्रकल्पाचा मुद्दा पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि ज्वलंत बनणार हे स्पष्ट आहे. बारसू रिफायनरीवरून ठाकरे गट आणि राणेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. खासदार संजय राऊतांनी बारसूतील आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधलाय, ज्यावर आता निलेश राणेंनी राऊतांवर थेट पत्राचाळ प्रकरणाचा पलटवार केला. त्यामुळे राऊत आणि राणेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. बारसूतील प्रस्तावित रिफायनरी विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. याच आक्रमक शेतकऱ्यांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केल्याचंही समोर आलं. यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसंच अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचाही टोला राऊतांनी लगावला. राऊतांच्या या आरोपांनंतर भाजप आमदार नितेश राणेंनी कथित पत्राचाळ घोटाळ्यावरून टीकेचे बाण चालवले. बारसूच्या आंदोलकांवर महिला असतील, तरुण मुलं असतील, वृद्ध असतील, त्यांना बेदमपणे त्यांच्यावरती निर्घृणपणे लाठीमार केला, सुराची नरकांडी फोडली. त्या संजय राऊतला सांगतो, तुझं हिंमत असेल तर बारसू जाण्या अगोदर तुझ्या मालकाला घेऊन पहिला पत्राचाळमध्ये जाऊन उभा राहून दाखव. बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होतोय. त्यातच आता सरकारकडून आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर झाल्यानं विरोधकही आक्रमक झाले. त्यावरूनच राणे विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरू झाला. या राजकीय संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात अवकाळी पावसानं धुमशान घातलंय. अवकाळी पावसामुळे बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आता शेतकऱ्यांना आस आहे ती सरकारच्या मदतीच्या हाताची. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं अवकाळीचं संकट कोसळलंय. सातत्यानं होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक आणि फळबागा होत्याच्या नव्हत्या झाल्यानं बळीराजाला निराश व्हावं लागलंय. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्याचप्रमाणे गुलाबराव पाटलांनीही जळगावमध्ये अवकाळीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सरकार बळीराजाच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिलाय. शेतीकरता कृषी खात्याला आणि महसूल खात्याला यांना पंचनामा करण्याचे आदेश कलेक्टर स्वतः माझ्याबरोबर आहेत, त्यांनी दिलेले आहेत. कृषी मंत्र्यांनी आणि इतर मंत्र्यांनी अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिलेला असला तरी नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे होण्याची गरज आहे आणि बळीराजाला तात्काळ मदत मिळण्याची गरज आहे. अन्यथा मंत्र्यांचे दौरे हे केवळ फारसच ठरतील. राज्यात सध्या अवकाळीचा कहर सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं बीडमध्ये अमृता नदीला मोठा पूर आला होता. मात्र पुरात स्टंटबाजी करणं एका बाईक स्वाराला चांगलंच भोवलंय. केवळ दैव बलवत्तर असल्यानं त्याचा जीव बचावला. बीडच्या गेवराई तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं अमृता नदीला पूर आला होता. यावेळी स्टंट करणं एका बाईक स्वाराला चांगलंच महागात पडलंय. उमापूर माटेगाव इथल्या अमृता नदीवरील पुलावरून पाणी वाहत होतं आणि यावेळी एक बाईक स्वार या पुराच्या पाण्यात शिरला. या पाण्याचा अंदाज न आल्यानं तो मोटरसायकलसह नदीत कोसळून वाहून जाऊ लागला. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या इतर नागरिकांनी त्याला वाचवलं. या व्यक्तीला स्टंटबाजी करणं जीवावर बेतलं होतं. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. तर भिवंडीत वलपाडा परिसरात इमारत कोसळण्याची घटना घडली. या 4 जणांचा मृत्यू झाला आणि या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 12 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या इमारतीच्या ढिगारीखाली आणखीनही काही जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त होते. भिवंडीतल्या वलपाडा परिसरात दुपारच्या सुमारास 2 मजली इमारत कोसळली. MRK फूड्स नावाच्या कंपनीची ही इमारत होती. या इमारतीच्या खाली गोदाम होतं तर कामगारांच्या कुटुंबांना राहण्यासाठी वरच्या मजल्यावर रूम होत्या. इमारत कोसळल्यानं या इमारतीत राहणारे नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलासह मदत आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात आले. यात 3 लहान मुलांचाही समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. हमारे सर लोग और सब लोग ऊपर चढ़ के बाकी सब हटा के फिर थोड़ा दिन अंदर थे उन लोग को बाहर लिया. अशा प्रकारच्या इमारती जर निकृष्ट दर्जाच्या होत असतील तर त्यांना वेळीच नोटीस देऊन त्याच्यावर उचित कारवाई करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही. भिवंडीतल्या या घटनेमुळे इथल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून 25% सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरण्याच्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाची अनोखी भेट असणार आहे। या सर्वांना मुंबई मेट्रोच्या प्रवास दरात 25% सवलत मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई एक पासवर ही सवलत मिळेल। ही सुविधा 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे। या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। दिव्यांगांसाठी सरकारी वैद्यकीय संघटनेचं प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्र आवश्यक आहेत। या सर्व सवलती मेट्रो लाईन 2A आणि 7च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील। नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई एक कार्डवर देखील सवलत असेल, तसंच याला 30 दिवसांची वैधता राहील। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत जी ती बघायला मिळते आणि या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी जी नागरिकांनी आणि दुकानदारांकडून केली जाते। कोयता गँग धुडगूस घालत असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँग सक्रिय झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। खंडणीसाठी दुकानदारांना धमकावण्याचे प्रकार तर नित्याचेच झालेत। पिंपरी गावातील एका दुकानात अशीच एक घटना समोर आली आहे। हातात धारदार कोयते घेऊन 8 ते 10 जणांनी दुकानात घुसून दुकानात तोडफोड केली। त्यावेळी दुकानातील कर्मचाऱ्याला देखील मारहाण करण्यात आली। त्याचप्रमाणे दुकानात लुटमारही केली। पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्यानं शहरातील गुन्हेगार अशा पद्धतीने धुडगूस घालत असून पिंपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या कोयता गँगवर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दिल्लीत आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंची भेट घेतली आणि या आंदोलनाला म्हणजे या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत ब्रुजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटू जन आंदोलन करतात। या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलनस्थळी येत भेट घेतली। यावेळी त्यांनी महिला कुस्तीपटूंशी चर्चा केली। यावेळी काही कुस्तीपटू या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला प्रियंका गांधी यांनी पाठिंबा दिला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तसंच ब्रुजभूषण सिंग यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे। पूरा देश इनके साथ है, पूरा देश, और सिर्फ ये सरकार उस आदमी को बचाना चाहती है। सबसे पहले उस आदमी को उस पद से हटाइए। कोई भी खिलाड़ी देश से बड़ा नहीं है, देश के खिलाड़ियों का सम्मान जरूरी है, वो सम्मान की लड़ाई हम लड़ रहे हैं। ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। दरम्यान आपल्या विरोधात चुकीचे आरोप केले जात असून चौकशीला तयार असल्याचं ब्रुजभूषण सिंग यांनी म्हटलंय। तर अशा पद्धतीने आपण 100% बातम्यांमध्ये ब्रेकलेस आणि ब्रेथलेस या सगळ्या घडामोडी जाणून घेतल्या। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।